हाय, हॅलो, नमस्कार फ्रेंड. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड. तर बघा इकडे सर्व मुलांची शाळा चालू झालेली होती, त्यामुळे बॅग वगैरे सगळं घेऊन आलेले होते. म्हटलं थोडेसे शाळेत बुक्स पण भेटले होते, त्याच्यावरती पण नाव टाकून घ्यावं. आणि इकडे बघा ह्या दोघांना बॅगा घेतलेल्या होत्या. तर आबी स्कूलमध्ये जातो आणि आरू पण त्याच्या पाठीमागं लागला आहे, त्यामुळे त्याचं पण नर्सरीमध्ये ॲडमिशन घेऊन टाकलं आणि त्याला आता 4थं वर्ष लागलेलं होतं. त्यामुळे तिथल्या टीचर्स म्हटल्या की बसतोय ना, घेऊन टाका ॲडमिशन. नंतर त्याचं पण ॲडमिशन घेतलं आणि शाळेमध्ये पण जाताना रडला नाही. खूप छान आणि शांत बसतो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच की आरू खूप सुंदर आणि छान असं स्कूलमध्ये जात आहे. तसा आबी पहिला खूप रडत होता, खूप म्हणजे खूप. तसा आरूने अजिबात त्रास दिलेला नाही. तर बघा इकडे माझी आबीच्या बुक्सवरती नाव टाकायचं चालू होतं आणि आरूचे बुक्स तर काय अजून भेटलेच नव्हते, कारण त्याचं ॲडमिशन झालेलं नव्हतं. तर एवढे सारे बुक्स ज्युनियर के जी सीनियर के जीच्या मुलाला भेटलेले होते. खूप सारे बुक्स होते. आता आजकाल बुक्सच जास्त असतात आणि मुलांना अभ्यास पण काही करू वाटत नाही. तर खूप म्हणजे खूप बुक्स होते. तर बघा इकडे बघू शकता तुम्ही. आता त्याच्यावरती नाव वगैरे टाकून द्यावंच लागतं स्कूलमध्ये, कारण एकामेकाच्या बॅगमध्ये घरी जाऊ शकतं ते आणि मुले एकामेकाचं घेऊन बसा, त्यामुळे नाव टाकलेलं चांगलं असते. कारण नाव टाकले की ज्याचे त्याचे बुक्स वगैरे वळकू येतात आणि त्याला कवर पण घालून घ्यायचे होते. कवर संध्याकाळी घालावं म्हटलं तर नाव वगैरे टाकून द्यावं त्याला स्कूलमध्ये जाण्यासाठी. तर माझी इकडे गडबड चालू होती नाव टाकण्याची आणि मी त्याला आवाज मारत होती की बाळा पेन घेऊन ये. मग त्यांनी मला पेन वगैरे आणून दिला आणि नंतर त्याचं नाव, क्लासचं नाव, टीचरचं नेम, मोबाईल नंबर, गाव वगैरे सगळं टाकून घेतलं, कारण बुक्सवरती सगळं असावं. मोबाईल नंबर वगैरे. काही अडचण आली तर टीचरांना लगेच कॉल करता येतो आपल्याला. तर कोणाकोणाच्या मुलांची स्कूल चालू झालेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पण अशी धडपड गडबड होती का तेही मला कमेंट करून सांगा. तर बघा इकडे माझी फायनली सगळे थोडे थोडे करत मी नावं टाकून घेतली आणि फायनली आपली नाव टाकून झालेले होते. तर आबी आरूची बॅग पण आता आवरते मी आणि नंतर त्यांना स्कूलमध्ये सोडायची पण तयारी चालू करते. तर बघा इकडे शूज वगैरे पण त्यांना आणलेले होते. आरू बाळासाठी शूज वगैरे पण आणले होते. खूप सुंदर आरू बाळाला शूज घेतले होते. आणि हा फोटो आहे तो मला बहिणीने माझ्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केलेला आहे. कसा वाटतं तेही मला कमेंट करून सांगा. आबी म्हणत होता की हा फोटो तुझा व्हिडिओमध्ये दाखव. त्यामुळे मी हा फोटो दाखवत आहे व्हिडिओमध्ये. नंतर नाश्त्याची तयारी केली. नाश्त्यामध्ये आज बनवला होता शिरा. तर बघू शकता हे छोटे कार्टून दोन इकडे शिरा खात होते, कारण वरती रूममध्ये वगैरे पुसून घेतलेलं होतं, त्यामुळे म्हटलं इथं बसून खाऊन घ्या शिरा. तर ह्या दोघांचं शिरा खायला चालू होतं आणि आमच्यासाठी मी दोशी आणि बटाट्याची भाजी बनवणार होते बनवण्यासाठी. तर बघू शकता इकडे हे दोघे शिरा खात होते आणि नंतर बटाटे वगैरे उकडायला टाकले मी आणि दोशीची तयारी केली. इकडे कणिक मळून घेतली चपात्यासाठी. नंतर चहा ठेवला. चहा दूध द्यायचं होतं मुलांना, त्यामुळे इकडे रव्याची दोशी बनवणार होते मी आज. तर इकडे रवा पण भिजत घातला, त्यामध्ये 1-1.5 लिंबू पिळून टाकलं, कारण दही नव्हतं त्यामुळे लिंबू पिळून टाकावं लागत होतं मला. तर बघू शकता इकडे कणिक पण मळून घेतलेली होती. लाईट नसल्यामुळे थोडंसं तसं दिसत आहे. नंतर आता चला मग सगळ्यांना दोशी वगैरे मुलांना टिफिनला आणि नाश्त्याला दोशी केली आणि नंतर एवढी राहिली होती. तर आता आम्ही माझ्यासाठी बनवणार आहे. आधी मुलांचं आवरून घेतलं, त्यांना स्कूलला सोडून आले. बघू शकता इकडे बघा हातावा खूप सुंदर तापलेला आहे. करून घेऊया. इकडे बटाट्याची भाजी केलेली होती सुंदर अशी. तुमच्यासोबत रेसिपी शेअर चला आपण दोशी करून घेऊया. मी तव्यामध्ये दोशी करून घेणार आहे नाश्त्यासाठी. नंतर नाश्ता केल्यानंतर मी तुम्हाला पुढे काय काय होते ते दाखवणार आहे. तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे बघायला आवडतात तेही कमेंट करून सांगा. नंतर चला आता मुलांचं आवरून मी त्यांना आता स्कूलमध्ये सोडून आलेले आहे. नंतर आता थोडंसं कपाट आवरणार आहे. नंतर चला पुढे मी दाखवतेच तुम्हाला मी नवीन साड्या वगैरे घेतलेल्या. इकडे मी दोशी बनवून घेतलेली आहे नाश्त्यासाठी. आता मी नाश्ता करते, नंतर तुम्हाला मी दाखवते पुढे की कपाट आवरणार आहे. कपाटात पण खूप सारा राडा झालेला आहे. खूप दिवस झालं कपाट पण आवरलं नव्हतं, त्यामुळे मी आज कपाट पण आवरते आणि तुम्हाला मी नवीन 2-3 साड्या घेतलेल्या त्या पण दाखवते. खूप सुंदर सेट लागलेला आहे. तुम्ही पण तिथं जाऊन नक्की साड्या घेऊ शकता, मी तुम्हाला सांगते ती लिंकवरती. तर बघू शकता इकडे. तर चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे आवडतात तेही कमेंट करून सांगा, मी तसे व्हिडिओ बनवत जाईन. तर बघा आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी, लाईक पण करून घ्या. तर चला आपण व्हिडिओ बघूया. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला पुढे पुढे काय काय होतं ते बघूया.
दुकानातून ह्या साड्या घेतलेल्या होत्या तर द्वारकादास शाहू कुमारमधून. तर खूप सुंदर साड्या भेटलेल्या होत्या. मी तुम्हाला दाखवेनच साड्या. आणि तिथं ऑफर चालू होती त्यामुळे ऑफरमध्ये पण खूप सुंदर आणि स्वस्तात मस्त अशी साड्या भेटल्या. तर मी चला तुम्हाला 2 घेतल्या होत्या ते ओपन करून दाखवते. आज कपाटावरता दिसल्या होत्या त्यामुळे म्हटलं तुमच्याशीही शेअर करावी. साड्या कशा आहेत तुम्ही सुद्धा जाऊन तिथून साड्या घेऊ शकता. खूप छान अशा साड्या भेटतात. ही एक साडी होती. ही खूप सुंदर साडी होती आणि ब्लाऊज पण याचा खूप सुंदर होता, बघू शकता तुम्ही. तर ही साडी भेटलेली होती तिथं फक्त 450 रुपयाला. तर खूप छान आहे. हिचं सूत मस्त होतं, खूप म्हणजे खूप सुंदर होतं. तर खूप म्हणजे खूप ही साडी आवडलेली होती. 2 घेतलेल्या होत्या, एक माझ्या बहिणीसाठी आणि एक माझ्यासाठी. तर तिला तीच देऊन टाकली आणि इकडे ही माझी आहे. तर ही दुसरी साडी होती. याच्यावर खूप सुंदर असे राजहंस होते, खूप सुंदर असे राजहंस साडी म्हणत होते ह्याला तिथं. तर ह्याचं पण फॅब्रिक खूप सुंदर आहे. तर असे छोटे छोटे खडे होते वगैरे, जाणार वगैरे नाहीत. आणि ही फक्त 350 रुपयाला साडी भेटलेली होती. खूप म्हणजे खूप सुंदर साड्या भेटतात तिथं, तुम्हीसुद्धा जाऊन घेऊन येऊ शकता. तर कपाटावरता दिसल्या म्हणून तुम्हाला दाखवत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला पुढे कसा व्हिडिओ बनवू तेही मला कमेंट करून सांगा. इकडे पण 2-3 साड्या होत्या, याच्यावरचे पण आता ब्लाऊज शिवायचे होते त्यामुळे ह्या साड्या काढून ठेवलेल्या होत्या. ही पण साडी खूप सुंदर होती. ही एक साडी होती, ही तर फक्त 250 रुपयाला येत होती साडी. तर खूप सुंदर होती ही पण डेली यूजची साडी. तर कशा वाटल्या साड्या तेही मला कमेंट करून सांगा. तर धन्यवाद सर्वांना. असेच कायम सपोर्ट आणि प्रेम राहू द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नक्की बेल आयकॉन प्रेस करून घ्या आणि कमेंट नक्की करा आणि एक लाईक नक्की करा. तर धन्यवाद सर्वांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.